पोरांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मुलगी कोर्टाच्या पायरीवरून बदलती. का बदलती? मुलीचा बाप म्हणतो मी आता फाशी घेईन, आई म्हणते मी आता जीवच देईन. अहो मग हे सगळं तुम्हाला माहितीये ना, तुमच्या घरचे नाही ऐकणार. मग आधी घरच्यांना विचारूनच तुम्ही प्रेम करा ना. असं कसं प्रेम करताय आणि मग घरच्यांना विचारताय आणि मग नंतर तुम्ही पलटी कस काय मारताय? ते पोराचं काय होईल नंतर? अहो पण तुम्ही आमचं आयुष्य वाटळ करून का निघून जाता कोर्टाच्या पायरीला जाऊन निघून जाता. मग तिथं आमच्या केसेस पडतात, आम्हाला मार बसतो. जी खरं प्रेम करणारी मुलगी आहे ना, ती कोणी जरी आडवं आलं तरी साथ सोडत नाही. आणि तुम्हाला सांगतो, ही जे टाइमपास करायला आलेल्या मुली असतात ना, तेच असं करतात. मग ते दुसऱ्यासोबत खुश राहतात, लग्न करतात, पोरं बाळ होतात त्यांना. मग आम्ही देवदास होऊन बसतो. आणि तुमचं जर देवदास आहे, शाहरुख खान सारखं देवदास सारखं नशीब नसेल, चांगलं नशीब असेल तुमच्याकडे, जर तुमची बायको रेडी असेल लग्नासाठी आणि तुमचं एज पण कम्प्लीट असेल, तर मस्तपैकी तुम्ही आळंदी विवाह संस्था रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामध्ये जाऊन लग्न करू शकता, कोर्ट मॅरेज करू शकता. आणि तिथं तुम्ही जर तिथं गेले आणि तुम्हाला तुमचं बजेट जरी कमी असेल तर कमी बजेटमध्ये पण तुम्हाला ते परत पाठवणार नाहीत. आहे तेवढ्या बजेटमध्ये तुमचं लग्न लावून देते. जर तुमच्याकडे गर्लफ्रेंड आहे, एज कम्प्लीट आहे आणि तिची मान्यता आहे, तर अजिबात वाट बघू नका. की तिचं मन बदलायच्या आधी तर खाली नंबर देतोय, कॉन्टॅक्ट करा आणि पाहिजे तसं लग्न करून घ्या. आणि तिथं पोरींच्या घरचा, पोरांच्या घरचा, पोलिसांचा, कोणाच तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि निम्मे रात्री तुम्ही फोन करा, तुम्हाला पाहिजे तसं सहकार्य करतील. खाली नंबर देतोय, जे डॉक्युमेंट पाहिजे विचारा. आळंदी विवाह संस्था रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामध्ये फोन करा आणि लग्न करा आणि तुमचं आयुष्य सुखरूप बनवा. पार झाला, ढगावरी स्वार झाला.